एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली, तर दुकानदाराच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल? या ठिकाणी वस्तूची किंमत आपण 10 रुपये घ्यायची आणि विक्रीसुद्धा आपण 10च रुपये घ्यायची. याचा अर्थ सुरुवातीला 10 रुपयाला 10 वस्तू दुकानदार विकत होता, तर त्याला किती पैसे मिळत होते मग? 100 रुपये. आणि आता काय झालं आहे, वस्तूच्या किमतीत 20% कपात झाली, म्हणजे 10चे 20% कमी झाले, म्हणजे किती होतील मग? 8 रुपये. आणि विक्रीत वाढ झाली 20%. सुरुवातीला 10 होते, तर 20% वाढून किती होईल मग? 12. आता त्याला किती पैसे मिळतात मग? 12 गुणिले करायचं आपल्याला 8, किती होतात मग? 96. आता बघायचं, सुरुवातीचं उत्पन्न 100 होतं आणि आता मिळतं आहे 96 रुपये. 4 रुपयांनी उत्पन्न कमी झालं आहे, पण आपल्याला पर्यायांमध्ये टक्क्यांमध्ये दिले आहे, तर टक्क्यांमध्ये काढण्यासाठी पूर्वीचं उत्पन्न 100 रुपये छेदामध्ये घ्यायचं आणि टक्क्यांसाठी गुणिले 100 करायचं. जर हे इक्वेशन आपण सोडवतोय तर आपल्याला किती मिळते मग? 4%. कमी झालं आहे म्हणजे 4% घट.